वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। षोडशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते। सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात् तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात् तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात् तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। एकदन्ताय
गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्य सुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घनवर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा
तुझी घरास लागता, भान हरपते समोर पाहता. हो पाऊले तुझी घरास लागता, भान हरपते समोर पाहता. धुक्यात विरघळे चंद्र रात्रीचा, तुझ्यात हरवते तुझ्यात राहता. रात सौख्य हे भरून वाहता, बहरून येऊन बरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता, घनभर सोलागे जरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. त्यांचा जो जन्म होता तो इयर तिकडे आहे 1963. अँड देन तिथे ते पुढे नेव्ही ऑफिसर म्हणून गेले. अँड 1982 येस. नेक्स्ट ही टर्न्स इनटू अँड ही गेट्स हिज ब्युटिफुल वाईफ. त्यांच्या आयुष्यात त्यांची सुंदर पत्नी त्यांचा साथ द्यायला आली. पुढे ते रिटायर झाले 1995. Okay, sorry. Bhaiya. And then we had the first son of the family, आमचा भैया प्रदीप. एका जोडीला टाळ्या. आणि इथे आपली 3 जणांची फॅमिली पूर्ण आहे. आणि तेवढ्यातच एक चिमटली येते आमची कुर्ती. आमच्या प्रियंकासाठी, आमच्या गोड प्रियंकासाठी जोरदार टाळ्या. आणि इथे सुरू होतो या दोघांचा प्रवास. The days go by, क्षण जातात आणि आता 1997 रिटायरमेंट. इथे डॅडी ॲज अ नेव्ही ऑफिसर रिटायर झाले. अँड देन ही स्टेप्स ऑन 1990. And we have 2019 one more member added, the Jamal Babu, the Rocky Jamal Babu, Vishal. एका विशाल दीदीसाठी आमच्या जोरदार टाळ्या. आणि तेवढ्यातच a family comes together. We have the most, one of the most prettiest, Prisha. इथे आली आमची Prisha. 2020 Prisha's year. आणि इथे अजून आमच्या भैयाची फॅमिली सुरू होत आहे. 2021 आम्हाला एक सुंदर भाभी मिळाली, आमची भक्तीवल्ली. एका भक्तीवल्लीसाठी जोरदार टाळ्या. आणि the very new addition to our family, our cutie pie, Prakriti. आणि ही आहे रानडे चौधरी फॅमिली. एकदा या सुंदर फॅमिलीसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी यांना डॅडी डॅडी असं का म्हणते. तर द व्हेरी फर्स्ट मेंबर ऑफ फॅमिली जे आपण म्हणतो
या 5 बहिणी ज्या होत्या त्याच्यात द फर्स्ट जीजू who was very strong behind every sister was our daddy. म्हणून प्रेमाने आज कोणीही या घरात त्यांना डॅडीच म्हणतं, कारण ते आमचा आधारस्तंभ त्या काळातही माझ्या आईच्या माझ्या मावशींच्या पाठी होते आणि आता आज ह्या काळी आमच्या पाठी आहे. तर म्हणून प्रेमाने आमचे ते डॅडी. आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, ही इज अ जिम बडी अँड ही इज अ लेडी मॅन. तर अशी अनेक नावं घेऊन आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या डॅडींना. तर एकदा या जर्नीसाठी जोरदार टाळ्या त्यांच्या. ओके, तर मला फक्त आता करणार, पण मला डॅडींना फक्त एकच प्रश्न आहे की या 60 इयर्स मध्ये हाऊ विल यू very blessed one. Very blessed one. That's so true. कारण त्यांना आज एक प्रतीक भैयासारखा मुलगा आहे, एक बोलूच शकणार नाही ते टीचर बरोबर बोलली तरी आम्हाला आमच्या डॅडीकडून ऐकायचं आहे की द very first person in your life when you started your family journey after your parents. आमच्या मम्मी तुम्हाला कशी आमच्या मम्मीने हे खूप मोठं असतं की त्यांच्या आयुष्याचा कमीच हो ते आपले सगळे हॅपीनेस आई बाबाच करू शकतात. म्हणजे नंतर लाईफ पार्टनर येतो, पण आई बाबांनी जे केले ते आपण कोणीच करू शकत नाही. म्हणून आय एम रिअली लकी दोघांनी पण आम्हाला एवढं समजून घेतलंय. वी आर रिअली ब्लेस्ड. थँक्यू गॉड फॉर दॅट. सगळे म्हणतात की नाही का कंपॅरिझन करतात माझ्या गाडीचं की असं तसं, आणि मला असं वाटतं की मला पण एक्झाम व्हायला पाहिजे, पण माझी गाडी खरंच खूप स्पेशल आहे आणि त्यांच्याकडे कोणीच नाही. मी किती प्रयत्न केला तर त्यांच्याकडे कधीच होऊ शकत नाही. त्यांच्या 50% झालं तर मला आयुष्यात सफर होईल. आय लव्ह यू. काय सांगायचं तुला डॅडी? ती आय लव्ह यू म्हणाली आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की ह्या 5 बहिणींचे द फर्स्ट आधार ज्यांनी दिला ते आमचे डॅडी होते. तर इथे माझ्या मावशी आहेत, म्हणजे मम्मीचे बहिणी आहेत, ज्यांना फक्त एकच शब्द बोलायचे आहे. डॅडी माझे पहिले पेन फ्रेंड. आम्ही आधी वर्षभर आम्ही पत्रावरच भेटलो आणि नंतर प्रत्यक्षात भेटलो त्यांच्या लग्नातच. त्यांचा असाच 100वा वाढदिवस आम्ही साजरा करावा आणि त्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यांना खूप आयुष्य लाभावं. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला.
ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आणि त्याच्याबद्दल जास्त सांगायचं असेल तर आमचे अजून एक कलिग आहेत बीडी कदम, ते जास्त सांगतील, पण ते आता ऑन द रोड ऑन द वे आहेत. आवाज घेतो, ऑन द वे आहेत. फक्त मी एवढंच सांगेल की त्यानंतर आम्ही न्यूक्लिअर सबमरीनला सुद्धा एकत्रच होतो. बाकी मग ऑल द बेस्ट. आणि आधीच सांगितलेलं ताईंनी की याच्या 100व्या वाढदिवसाला आपण सगळे एकत्र येऊ. जन्म देती है जो माँ, जिसे जग कहे अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. मेरी मन्नतें पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी। अब तो यही आरज़ू है मेरी, एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday,
happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday. Happy birthday, happy, happy birthday to you. Happy birthday to you. नमस्कार. आज या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ही शुभेच्छा आमच्याकडून आणि सर्वांकडून वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी. आज आपण काकांच्या वाढदिवसासाठी काकांच्या 61साठी आज आपण इथे जमलो आहे. त्यांचा जो आयुष्याचा प्रवास आहे तो तुमच्यापुढे मांडणार आहोत आपण. कदाचित आपल्यापैकी बरेच जण त्याचे साक्षी. 63 साली सीताफळ मंडी हैदराबाद इथे जन्म झाला काकांचा आणि शाळेचं लाईफ त्यांचं हैदराबादमध्ये शिक्षण झालं होतं. जेव्हा त्यांच्याकडे जन्म झाला तो मुलाचा तो काळ असा होता साधारण 60 वर्षापूर्वीचा. वेगळा आनंद, छान आनंद, सगळे घरातले आनंदी होते. त्यामुळे या पहिल्या गाण्याने आपण सुरुवात करूया की जेव्हा काकांचा जन्म त्यांच्या घरी झाला
तर त्यांच्या घरात कसं वातावरण होतं आणि काय त्या सगळ्यांच्या भावना होत्या. पहिल्या गाण्यात ऐकूया आपण, बघूया पहिल्या गाण्यात. ममता के आंचल में पड़ा तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पड़ा ओ मेरी माँ मैं तेरा लाडला बनके तेरा साथ मैं तुझको थाम लूं उठ के लब से पहले मैं तेरा नाम रखूं तुझे पलकों तले पूजा करूं तेरी सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पड़ा ओ मेरी माँ मैं तेरा बरोबर. काकांपेक्षा मोठे असलेल्या वयाने त्यांचे बहीण भाऊ आठवले ऐकून येते. ओके ओके. पण दुसरं कोण आहे की त्यांनी काकांना पाहिलंय लहानपणी? हा ओके अच्छा कल्पना नाही पण पाहिलं असेल आणि नक्की आठवलं असेल की काका लहानपणी कसे होते, किती खोडकर होते, मस्ती करत होते का? शेंडे फळ होतं म्हणजे लाडकं असणारे शेंडे फळ. जन्म झाला त्याच्यानंतर काका हळूहळू मोठे झाले असेल, मोठे होत असतील. आणि तेव्हा शाळेत कुठे होतात तुम्ही? हैदराबादला शाळेत. आमच्याकडे सगळं बदललं आता, कोविडमध्ये सगळं बदललं पण तो काळ वेगळा होता. शाळेत जात होतात, मस्ती करत होतात, हो की नाही? जाऊया का तुमच्या शाळेच्या दिवसात? बघूया पुढच्या गाण्यात किती मस्ती केली होती तेव्हा, दंगा किती केला होता. बघूया काही आठवत आहेत का शाळेच्या आठवणी? बघूया पुढच्या गाण्यात. बाहेरच असायचो मी वर्गात कमी नसतो, बाहेरच जास्त असायचो. आणि कंप्लेंट्स भरपूर घरी, आई कंटाळायचे सगळे सॉल्व करता करता. पण मजेचे दिवस होते, छान दिवस होते, आम्ही त्यांनी नक्की एन्जॉय केलेले असणार आहेत ते दिवस. बरोबर. आता शाळेचे दिवस थोडे सरकले असतील, थोडे सरले असतील आणि थोडे काका आणखी मोठे झाले असतील आणि आता
कॉलेजला गेले असेल. कॉलेजचं शिक्षण झालं तुमचं? 10वी नंतर डायरेक्ट नेव्हीतच, म्हणजे कॉलेज लाईफ थोडंसं राहिलं. पण तिकडे पण मस्ती, कारण ते वय कसं होतं ना, तुम्ही नेव्हीतच दंगामस्ती त्यांनी केली. त्यांनाही बघूया का, आठवतंय का? कारण एक वेगळं विश्व तयार झालं होतं, एक वेगळी दुनियादारी आपण त्या कॉलेजमध्ये गेले की अनुभवत असतो, वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्यामुळे अच्छा, हुआ रे ऐसा क्यों हुआ रे, वक्त चाह काटन थोड़ी काश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बदले सारे गुण तोड़ दे, गम तोड़ दे, होप नहीं होप हटा रे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, और फिक्र में हुआ मैं उड़ाता चला गया. तुमच्या मित्रांनी आणि तुम्ही, हो ना? कुठे गेले दोघे? जायचं झाले आहेत, एका बाजूला आले दोघं. ओके, व्हेरी गुड. म्हणजे नेव्हीतली तुमची ओळख. तुम्ही जेव्हा नेव्हीत काका जॉईन झाले तेव्हा तुम्ही पण त्या बॅचला होता, बरोबर? काकांनी जे सांगितले आम्हाला, जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये असं दिले की 82 साली त्यांनी जॉईन केलेली आहे नेव्ही, बरोबर? आणि त्याच्यानंतर 88 मध्ये त्यांनी पहिलं सबमरीन जे इंडियाचा INS होतं त्याच्यासाठी काम केलं होतं. त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता. चक्र, बरोबर. तर त्याच्यामध्ये हे दोघं पण होते दोघं जण. पण काय सांगाल मला त्याच्याबद्दल? तुमच्याकडनं माहिती घ्यायला आवडेल. एक दोन मिनिट काय सांगू शकाल? कारण आम्ही सामान्य नागरिक, सिव्हिलियन्स जे असतं त्यांना फार माहिती नसते याच्याबद्दल. तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. या किंवा थोडी माहिती सांगाल, काय होतं नक्की? याला आम्ही राजू म्हणतात, अजून सुद्धा म्हणतो. हा राजू राणे म्हणजे सुरेंद्र राणे. आणि यांचे मोठे भाऊ सुद्धा होते, ते सुद्धा न्यूक्लिअर सबमरीनर होते. त्यामुळे आम्ही यांना रानडे ज्युनियर आणि ते रानडे सिनियर. त्यांचे मोठे भाऊ आमचे सिनियर होते, ते पण रशियाला होते. हा पण आमच्याबरोबर सोबत रशियाला होता. आम्ही रशियाला पहिले 2.5 वर्ष जानेवारी 1984 मध्ये आम्ही रशियाला फ्लाय केलं. तिथं जवळजवळ 2.25 वर्ष 2.5 वर्ष आम्ही ट्रेनिंग केलं. परत आलो. परत आम्ही ते न्यूक्लिअर सबमरीन ताब्यात गेलं. 88ला आम्ही ताब्यात घेतली. 88ला आम्ही सबमरीनमध्ये INS चक्र त्याचं नामकरण झालं. आणि INS चक्र ह्या न्यूक्लिअर सबमरीनमध्ये पहिली भारताची न्यूक्लिअर सबमरीन. त्याच्यामध्ये आम्ही कमिशनिंग क्रू आहे. हे देशमुख साहेब, मी भगवान दगडू कदम आणि हा सुरेंद्र रानडे आणि ह्याचे मोठे भाऊ आमचे गुरु. आम्ही सर्वजण बाय सी, चायना सी, जपान सी, चायना सी असा मार्ग करत वाया सिंगापूर, अंदमान निकोबार बेटे करत आम्ही विशाखापट्टणला आलो. विशाखापट्टणला राजू त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी आमचं रिसेप्शन दिलं. ते स्वतः पाणबुडीमध्ये आले, त्याच्यासोबत आमचे फोटो आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही 91ला परत ती पाणबुडी मिसपेड समजा परत केली. आणि 84 ते 91 आम्ही असे प्रोजेक्टमध्ये एकत्र राहिलो. त्यामुळे आम्ही इतके फॅमिली मेंबर आहे की आता रिसेंटली आम्ही पंचमढला गेट टुगेदर केलं. त्या गेट टुगेदरमध्ये हे दोघं पण होते. त्याच्या अगोदर आम्ही गेट टुगेदर त्यामध्ये पण होते. आम्ही दोघं पण होतो, आमच्या पण बायका आहेत वगैरे. तर ही आमची नेहमीची शॉर्ट लिस्ट आहे. ते दोन सांगितलं आमच्या जरा ओळी वाढल्या. सॉरी. आणि रशियाचे आम्ही अनुभव सांगू शकत नाही, हॉल रिकामा होऊन जाईल. धन्यवाद. खरंच खूप आहे ऐकण्यासारखं. आणि मला वाटतं त्याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम ठेवावा लागेल, ओके नाही? पण इतकं इन्सू आहे, इतकं घेण्यासारखं आहे. आणि देशाचा विषय जिथे आपलं माझं भाग्य आहे, बरोबर?
चला, असं त्यांचं पाण्याखालचं आयुष्य थोडक्यात सुरू होतं, हो ना? पाण्याखालचं आयुष्य. आणि इकडे पाण्यावर थोडीशी कमळं वगैरे फुलायला लागली होती, कारण वय होतं लग्नाचं, हो की नाही? त्यामुळे घरच्यांनी मागे लागले असेल ना की आता तुझं काम तर चालूच आहे, ते चालू होते, पण आता संसाराचा गाडा पण करूया का सुरू, असे घरातले मागे लागले होते, म्हणत होते. आणि छान 1990 साली लग्न. मग घरच्यांनी ठरवलं लग्न, मी ठरवलं. बघितलं त्या काळचा काळ कुठला होता आणि भेट कुठे झाली ती भेट? चिंचवड गावात भेट झाली. ओके, मग तुम्ही सांगितलं असं मला हिच्याशी लग्न करायचं, घरचे तयार होते? अच्छा, म्हणजे रेफरन्स नाही झाला किंवा ओळखीत न झालं, त्यामुळे घरच्यांची तयारी होती. साखरपुडा झाला होता चांगला? अच्छा, घरातल्या घरात. म्हणजे साखरपुडा झाला नाही तेव्हा, ती हौस राहिली होती. त्यामुळे तुमच्यामध्ये तेव्हा काय भावना असते दोघांच्या ते बघूया का जरा पुढच्या गाण्यात? भावना होत्या त्या अजूनही आहेत, ताज्या आहेत, त्या आणखी ताज्या करूया आणि साखरपुड्याची छान गाणं बघूया आणि घरातल्यांच्या काय काय भावना होत्या. पुढचं एक छानसं गाणं बघूया. त्या मोठ्या सगळ्यात असणार आहे. पण तेव्हा वयात वगैरे नसणार आहे ना, निघाली नसणार आहे, साध्या पद्धतीने झालं होतं. म्हणजे तेव्हा त्यांची बहिणीची हौस राहिली असेल वरातीत नाचायची, बरोबर? राहिली होती ना हौस? करूया क्लास पूर्ण? चालेल चालेल, तयार आहे छानपैकी. आता लग्नाची गाणी बघूया. तुम्ही छान हौसेची व्हा, छान तुमचं तो काळ कसा होता तो अनुभवा, छान आठवणी जाग्या करा. आता आपण लग्नाची गाणी बघूया छान. Thank you.
म्हणाला. पण पोरं खूप झालं, छान हार घातले. आता आहेराचं कसं करूया? लग्न लागले हो की नाही? आहेर पण यावं लागणार आहे. कसं करूया आहेराचं? फरक आहे हो की? आजकाल फोन आहे, व्हिडिओ कॉल आहे, चॅटिंग आहे, खूप क्लोज झाले, पटकन बोलणं होतं. पूर्वीचा काळ तसा नव्हता, जरा लाजत होत्या. नवी नवरी लाजत होती. मी आजकालही लाजतात नाही असं नाही, पण तो काळ वेगळा होता. लग्न झालं तेव्हा लाजत होते का काकू? काय सांगताय? त्यांना आरपार दिसत होतं फोन मधलं की माझी बायको किती लाजते, किती गोड लाजत होती आणि कशी लाजत होती. बघूया पुढच्या गाण्यात, त्यावेळी त्या काळात नेतो तुम्हाला. छानसं गाणं बघूया. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला जय. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला जय. या फेटाचा तुला इशारा कळला नकुरानी नकुला झुला जमदिल एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला जय. पुन्हा साजनी मोकाच लागल नकुरानी नकोला झुला जमदिल एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला जय. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला जय. काश्मीर म्हणजे आपलं नंदनवन आहे, सुंदर निसर्ग आहे, बर्फ आहे. दोघं जण गेले असते छान. गेल्यानंतर त्यांनी काय तिथं बर्फात खेळले असते छान त्या चिनारच्या झाडामागे. काकांनी गाणं म्हणलं असतं काकूंसाठी एखादं? कुठलं म्हणलं असतं? हे गाणं नक्की म्हणलं असतं. जाऊया काश्मीरला. तर तेव्हाची त्यांची इच्छा राहिलेली ती आता करूया का पूर्ण? है ना? त्यांना बघू दे, चिनार बर्फ, आपण त्यांच्याकडे बघूया ते कसं एन्जॉय करतात बघूया. येतात सगळे काश्मीरला? सुट्ट्या अजून संपल्या नाही, त्यामुळे जाऊ शकतो. Allah
आता परत जर योग आला जायचा तर हा डान्स करणार बरं का नक्की दोघं. व्हिडिओ करायचा आणि आम्हाला पाठवायचा नक्की, प्रॉमिस. आणि सगळ्यांना छान दिवस आठवलेत आपापल्या काश्मीरचे, हो ना सगळे. त्यामुळे सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. आता संसार छान सुरू झाला होता ना, बायको पण आली की घरी, लोकांचा संसार छान सुरू होता. आणि आता वेळ लागतात आपल्याला फॅमिली मोठी करायची. 1991 साली झालेला आहे पहिला मुलगा, म्हणजे परत एकदा खूप सारा आनंद मुलगा झाल्यामुळे, हो की नाही. कुठे मुलगा तुमचा, मला हात दाखवा. आई बाबांचा हनीमूनची गाणी तेव्हा ते बाहेर जाऊन बसले, नंतर येतो बघायला. हा किती शहाणी आहेत आजकालची मुलं, किती समजून घेतात आई बाबांना. आणि छान सगळीकडे आनंदी आनंद झालाच होता. कसे होता तुमचा हे, कसा होता मुलगा, कसा होता? खोडकर होता, शांत होता, एकदम शांत, त्रास नव्हता देत अजिबात? अजूनही देत नाही, देत अजून, आता सुरू करते. पण शहाणा होता, गोड होता मुलगा. गाण्यामध्ये बघूया. थांबला पाहिजे अजून चांगलं आहे ना. तुम्हाला काय आहे, पोरी असतात की खोडकर, कृष्ण खोडकर तर राधा पण खोडकर, ओके आपण पण खोडकर. पण एक मुलगा झाला आणि त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाली, त्यामुळे कम्प्लीट फॅमिली झाली. आणि आणखी आनंद झालाय तुमच्या परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये. तो कसा आनंद झालाय पुढच्या गाण्यात बघूया. चला. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी प्यारी सी अच्छी सी आई कोई परी. काकू कुठे गेल्या? काकांची जबाबदारी वाढली. काका त्यांच्या कामात व्यस्त असणार, पण त्यांच्या मुलांचं संगोपन करणं काकूंचं काम वाढलं होतं. त्यांची शाळा असेल, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं सगळं काकू बघत होत्या, हो की नाही. त्यामुळे काकांचा संसारातला वाटा आहे त्याचा 50% वाटा काकूंचा आहे, कारण दोघांची फॅमिली आहे. किती टक्के?
80%. क्या बात आहे. अजून काय पाहिजे असते का? बायकोला काय हवं असतं? नवरा आपल्याला 80% देतोय. ओके, तिचं सार्थकी लागलं ते पाहिजे की चला माझं मी जे कष्ट घेतले त्याला आज त्यांनी छान पोट पावली असं म्हणू शकतो. काकू आले. त्यामुळे स्त्री तर मोठी आहे, प्रत्येक स्त्री थोर आहे. आणि स्त्री मग ती प्रत्यक्ष परमेश्वराची बायको असेल किंवा आपल्यासारख्या सामान्य माणसाची बायको असेल. बायको ही थोर आहे, कारण बायको शिवाय संसार अपूर्ण आहे आपल्यासारख्या माणसांचा आणि त्या परमेश्वरा. काही होणार नाही ना, काही असं नाही ना, उगाच बघायचं काही नाही, मला छान चाललेलं असं. पण कुठेतरी वाटतं की सगळं चाललंय चाललंय, कुठं दृष्ट नाही ना लागायची माझ्या संसाराला, असं क्वचित प्रत्येक बाईला वाटतं.
तसं कधीतरी त्यांच्याही मनात आलं असेल, अशी दुष्ट वागणार नाहीये आणि असाच संसार तुमचा छान होणार आहे आणि नातवंड छान मोठी होणार आहे. तेवढं छान आजी आजोबा त्यांना मिळाले, बरोबर. त्यामुळे या रिलेटेड एक छानसं पुढचं गाणं बघूया. त्यांना बोलवायचं. मुलगा सून नातवंडांना घेऊया आता. मुलगी जावई त्यांनी यायचं आहे छान पुढच्या गाण्यासाठी. Thank you.
अपना ही साया देख के तुम हाल रहा करवा गए। अभी तो ये पहली मंजिल है, तुम वहीं से घबरा गए। मेरा क्या होगा तो पता आए दिन आहे कराती कोई चाहे तो चाहती भी
घरात आलूया लई